नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी फिश फ्राय रेसिपी बनवलेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तर चला दाखवते कशी बनवलेली आहे। तर इथे मी फिश घेतलेली आहे, बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हळद आणि लिंबू आणि मीठ टाकून मी मिक्स करून घेतले आहे। तिने मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये आता मसाले ॲड करणार आहे। आपल्याकडे जेवढे मसाले आहे तेवढे आपण टाकू शकतो। मिरची पावडर टाकलेली आहे। मिरची पावडर तिखटप्रमाणे टाकायची की आपल्याला तिखट किती पाहिजे। नंतर गरम मसाला टाकला आहे। हा कांदा लसूण मसाला आहे, 2 चम्मच टाकले छोटी। मसाले कमी किंवा जास्त आपल्या अंदाजानुसार करायचे आहे। कॉर्नफ्लॉवर टाकत आहे मी, बघू शकता 3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे। पोह्याचे चम्मच आहे तेवढा, आणि 2 चम्मच रवा टाकणार आहे, बघू शकता। आणि हा फिश करी मसाला आहे तो पण याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला जर का फिश फ्राय मसाला भेटला तर तो पण वापरला तर चांगला, पण माझ्याकडे नव्हता। आणि आता अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती टाकणार आहे, आणि हे छान मिक्स करून घेणार आहे। चम्मचनं मिक्स नाही होणार, छान हातानेच करणार आहे। आणि मिक्स करताना जर का आपल्याला पाण्याचा वापर करावा लागला तर आपण थोडं पाणी ॲड करू शकतो। मी सांगते मला लागलं का तर पाणी ॲड करायला। असं छान आपल्याला पीस लावून घ्यायचं आहे फिश फ्रायच्या। मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं मसाला छान लागायला, बघू शकता। आता आपल्याला मॅग्नेट करायला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी एक प्लेट घेतली आहे आणि परत मसाले छान फिशला लावून घेत आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता सर्व पिसांना मी लावून घेते, बघा मी सर्व पीसला लावून घेतलेले आहे। आता आपण मॅग्नेट करायला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। अर्धा तास झाला होता, मी काढून घेतलेले आहे, आपलं मॅग्नेट झालेले आहे। आता आपल्याला डीप फ्राय करायचे आहे। आपल्याला जर का फिश तळायची असेल तर आपण कढईमध्ये तेल गरम करून तळू शकतो, पण मी डीप फ्रायच करणार आहे। तर लोखंडाचा तवा घेतलेला आहे, त्यावर तेल घातलेलं आहे भरपूर। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यावर आपण जे फिशचे तुकडे आहेत ते टाकून घेऊया आणि छान मस्तपैकी फ्राय करून घेऊया। जास्त मोठा फ्लेम पण नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा, आणि जास्त कमी पण नाही ठेवायचा। जेवढे एका वेळेला मावतील तेवढे तुकडे घालायचे आहे, आणि परत दुसऱ्या वेळेस नंतर परत तळून घ्यायचे आहे। जास्त पण एकदाच नाही टाकायचे, बघू शकता मी एवढे टाकलेले आहे, एवढे फ्राय करून घेते। आता बघा एका साईडनं झालेले आहे, म्हणजे की आपण साईज पलटायला गेलो तर चिकटलेले नाही, याचा अर्थ आपले एका साईडनं झालेले आहे। आता दुसऱ्या साईडनं सुद्धा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फिश फ्राय बनवलेली आहे मी। आपल्याला जर का आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा। बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत पीस फिशचे, बघू शकता किती छान दिसत आहे। आता काढून घेते, आणि अजून जे राहिलेले आहे ते पण असेच डीप फ्राय करणार आहे। हळू टाकायचं, जास्त अंगावर ओढायची हे असतं। बघा मी सर्व फ्राय करून घेतलेले आहेत, आता दाखवते तुम्हाला। बघा आपली फिश फ्राय बनवून तयार झालेली आहे। आपल्याला फिश फ्राय रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद।
व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.